सेबीच्या अध्यक्षांचे अदानी ग्रुप सोबत आर्थिक संबंध असल्याचा दावा हिंडनबर्गच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला। अदानी ग्रुपच्या घोटाळ्यामध्ये सेबीच्या अध्यक्षांचेही कनेक्शन असल्याचा दावा करण्यात आला। सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांच्या पतीची ऑफशोर फंडामध्ये मोठी भागीदारी असल्याचा गंभीर आरोप हिंडनबर्गच्या रिपोर्टमधून करण्यात आला। फंडातली रक्कम अदानी ग्रुपने वापरली, ही रक्कम सायफनिंग घोटाळ्यामध्ये वापरण्यात आली। अदानी ग्रुप विरोधातल्या चौकशीत सेबीची भूमिका संशयास्पद आहे असे अनेक धक्कादायक दावे या रिपोर्टमध्ये करण्यात आले। हिंडनबर्गने सेबी अध्यक्ष माधवी पुरी यांच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केले। यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आता चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं। यावरून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला। निवडणूक रोखे घोटाळ्यानंतर हा दुसरा हिंडनबर्ग घोटाळा। सेबीचे प्रमुख महिला आहेत ज्या माधवी बुच, ज्यांच्यावर वित्तीय क्षेत्रामध्ये जे होणाऱ्या घोटाळ्यांवर लक्ष ठेवणं आणि तपास करणं ही त्यांच्यावर जबाबदारी आहे। त्या प्रमुखच प्रधानमंत्र्यांच्या लाडक्या पतीशी हातमिळवणी करतात, आर्थिक व्यवहार करतात, त्यात गुंतवणूक करतात। त्यांच्याकडून तुम्ही कोणती अपेक्षा करणार आहात?